नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 90 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आज आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची आणि नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची। मित्रांनो, आता शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारतात। आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये अतिवृष्टीने शेतकरी बांधव हतबल झाला आणि या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी शेतकरी बांधवांना पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, पीएम किसान असेल, नमो शेतकरी असेल, या सर्व योजनांची आवश्यकता आहे। या सर्व योजनांचा लाभ भेटणं त्याला गरजेचं आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव आज आतुरतेने वाट बघतोय ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची आणि नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची। मग आता खरोखर पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता हा कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? आपण यापूर्वी व्हिडिओ बनवला होता की दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता जमा होणार। परंतु मित्रांनो, आज दिवाळी होऊन गेलेली आहे, भाऊबीज सुद्धा झालेली आहे आणि जवळपास ऑक्टोबर महिनाही संपत आलेला आहे। तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता हे दोन्हीही हप्ते जमा झालेले नाही आणि त्याचमुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असलेले सर्व प्रश्न जे निर्माण झालेले आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता हा केव्हा जमा होणार हे तर आपण जाणूनच घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर पाहिलं, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये लवकरच म्हणजे बऱ्याच दिवसांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास पीएम किसानचा 21वा हप्ता हा जमा झालेला आहे। तेथील परिस्थिती बघता केंद्र शासनाने पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित केला आहे। मग त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यावरही तेच संकट ओढवलं। पूर परिस्थिती निर्माण झाली, अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली। ती जी परिस्थिती त्या राज्यांमध्ये झाली होती अगदी त्याच पद्धतीने परिस्थिती आपल्याही महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आणि त्याच धर्तीवरती म्हणजे पंजाबच्याच धर्तीवरती आता महाराष्ट्रातीलही शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वीच म्हणजे ऑक्टोबरमध्येच हा हप्ता जमा करण्यात येईल असं सांगण्यात येत होतं। परंतु दिवाळी झाली, भाऊबीज पण झाली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झाला नाही। परंतु मित्रांनो, आता केव्हा जमा होणार हे बघूयाच। त्या अगोदर तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत की ज्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पीएमचा 21वा आणि नमोचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। सर्वात महत्त्वाचा मित्रांनो, लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो जर तुमचा नो झालेला असेल तर तो तुम्ही येस करून घेणं आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कारण फार्मर आयडीचा जो नंबर असणार आहे तो नंबर खूप उपयोगी असणार आहे। प्रत्येक शासकीय योजनेसाठी तुम्हाला तो नंबर आवश्यक असणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली असावी आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधारला तुमचं बँक खातं लिंक असावं, म्हणजे तुमच्या बँकेला आधार हे लिंक असणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपल्याला जे काही लाभ भेटत असतात सरकारकडनं ते डायरेक्ट डीबीटीद्वारे ट्रान्सफर केले जातात। यासाठी तुम्हाला तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं। ही चारही कामे तुमची जर यश असतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीएमचा 21वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता हा नक्कीच पूर्ण होणार आहे। मित्रांनो, काही शेतकरी बांधव असा प्रश्न विचारतात की आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे, मग आम्हाला पुन्हा नव्याने नमो शेतकरीची सुद्धा केवायसी करावी लागेल का? तर शेतकरी मित्रांनो, तसं नाहीये, कारण पीएम किसानचे जे शेतकरी बांधव आहेत तेच नमो शेतकरीसाठी पात्र आहेत। म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजना अटॅच आहेत, त्या दोन्ही योजना एकच धर्तीवरती बनवलेल्या आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केलेली आहे त्या शेतकरी बांधवांची नमोची आपोआपच होते। म्हणजेच जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत ते शेतकरी नमोचेही लाभार्थी असतात। त्यामुळे तुम्हाला नमोच्या निधीसाठी कुठलीही किंवा नमोच्या योजनेसाठी कुठलीही नव्याने केवायसी असेल, लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल, कुठलीही नव्याने काही करण्याची गरज नाहीये। आता मित्रांना महत्त्वाचा पडलेला प्रश्न म्हणजे पीएम किसानच्या रकमेत वाढ झाली का? कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगण्यात आलं होतं आपल्या शेतकऱ्यांना की पीएम किसानच्या रकमेमध्ये वाढ करण्यात येईल, परंतु मित्रांनो तसं काहीही झालेलं नाहीये। शासनाच्या माध्यमातून पीएम किसानच नाही तर नमोच्याही रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली नाही। सरकारने फक्त घोषणा केल्या, शेतकरी बांधवांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासने दिली, परंतु कुठलंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही। नाही शेतकऱ्यांच्या पीएम किसानच्या निधीत वाढ झाली, नाही शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव भेटला, नाही शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली, कुठलीही योजना पूर्ण झालेली नाही। त्यामुळे आपल्याला जसं की आतापर्यंत पीएम किसानचे 2000, नमोचे 2000 असा लाभ भेटत आहे, त्याच पद्धतीने आता येणारा हप्ता सुद्धा आपल्याला प्रत्येकी फक्त आणि फक्त 2000 रुपयेच आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की नक्की हे हप्ते केव्हा जमा होणार?
मित्रांनो, खरं तर दिवाळीपूर्वीच हा हप्ता जमा व्हायला हवा होता, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमा झालेला नाही. परंतु आता असं सांगण्यात येत आहे की लवकरच म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा आणि पीएमचा 21वा हप्ता हा जमा होऊ शकतो, अशी माहिती सांगण्यात येत आहे. मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.